छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन रविवारी रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या तिरंग्याच्या वेशभूषेनं ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं होतं। प्रारंभी संपूर्ण गावामधनं विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। प्रथम ध्वजारोहण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामसंसद कार्यालयामध्ये उपसरपंच आकाश गुळवे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयामध्ये व्हाईस चेअरमन अनीस पठाण, मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक पुरुषोत्तम पवार, आयुर्वेद दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णुदास काळे, पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर मोहन सोसुंदरे, इंद्रगडी प्राथमिक शाळा आणि एकता उर्दू प्राथमिक शाळेमध्ये सैनिक शिवा सनसनाचे, नॅशनल प्रायमरी स्कूलमध्ये मुख्याध्यापक संदीप सपकाळ आणि शेख असलम, जोगेश्वरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पालक राजेंद्र चव्हाण, मौलाना आझाद उर्दू शाळेमध्ये मुख्याध्यापक शेख इब्राहिम, जिल्हा परिषद प्रशालेमध्ये समिती अध्यक्ष राजाराम पालोदकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि तिरंग्याला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत गायन म्हणण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, भाषण सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली। कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक नारायण बिलंगे, जितेंद्र गायकवाड, भरत सुपेकर, शीतल नागरगोजे, BS मेटे, कयूम शहा, सरपंच यासीन तडवी, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर धूड, भारत शिंदे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी आणि सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका तसंच आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते। प्रतिनिधी राम जोशी, घाटनांदरा, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी।